शिवसेना के नगर सेवक अनिकेत म्हात्रे के नेतृत्व में नवी मुंबई जिला युवा सेना की ओर से गोठवली गांव स्थित शिवसेना जनसंपर्क कार्यालय में मुफ्त एनसीएमसी स्मार्ट कार्ड पंजीकरण शिविर का भव्य आयोजन किया गया, जिसका उद्घाटन पूर्व उप महापौर एवं शिवसेना की नगर सेविका मंदाकिनी म्हात्रे ने किया। शिविर को नागरिकों का जबरदस्त और उत्साहपूर्ण प्रतिसाद मिला। इस शिविर में 500 से अधिक महिलाओं, वरिष्ठ नागरिकों और अन्य नागरिकों ने एनसीएमसी स्मार्ट कार्ड के लिए अपना पंजीकरण कराया। शासन के निर्देशों के अनुसार एसटी बस यात्रा में मिलने वाली विभिन्न रियायतों और सुविधाओं का लाभ उठाने के लिए एनसीएमसी स्मार्ट कार्ड आवश्यक है। इसी को ध्यान में रखते हुए आयोजित इस शिविर में बड़ी संख्या में नागरिकों ने भाग लिया और मुफ्त में अपने कार्ड के लिए पंजीकरण प्रक्रिया पूरी कराई। शिविर के दौरान नागरिकों को एनसीएमसी स्मार्ट कार्ड के महत्व, इसके उपयोग और शासन की विभिन्न यात्रा रियायतों का लाभ लेने की प्रक्रिया के बारे में विस्तार से जानकारी दी गई। साथ ही आवश्यक दस्तावेजों की जांच कर नागरिकों का पंजीकरण सरल और तेज प्रक्रिया के माध्यम से पूरा किया गया। नागरिकों ने इस जनहितकारी उपक्रम की सराहना करते हुए आयोजकों का आभार माना। नवी मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक 7 मध्ये युवा सेना प्रमुख नवी मुंबईचे अनिकेत म्हात्रे, त्यांचे वडील रमाकांत म्हात्रे आणि त्यांची आई मंदाकिनी म्हात्रे यांच्या संयुक्त विद्यमानाने ज्येष्ठ नागरिकांना, ज्येष्ठ महिलांना, त्याचप्रमाणे 12 वर्षाच्या वरती असणाऱ्या महिला आणि 65 वर्षापर्यंत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा पास हा मोफत आज रोजी या ठिकाणी वितरण करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे या नवी मुंबईमध्ये साताऱ्यामधून किंवा कोल्हापूरमधून, नाशिकमधून किंवा सोलापूरमधून जे या नवी मुंबईमध्ये राहतात त्या नागरिकांनी आणि प्रभाग क्रमांक 4 मध्ये राहतात त्यांनी सुविधा करून घ्यावी आणि कार्ड काढून घ्यावे। त्याचप्रमाणे असा उपक्रम क्वचितच लागला असतो आणि लोकांना तिकडे तासनतास खेटा मारायला लागतो आणि पास मिळत नाही, एसटीने जावं लागतं। आणि हा जो युवा सेनेच्या मार्फत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणि खासदार मस्के साहेबांच्या त्याचप्रमाणे या लोकांनी चांगल्या प्रकारे राबवलेला आहे आणि लोकांनी त्याचा फायदा घ्यावा। जाते सांगलीच्या नेपोला मला अनिकेत म्हात्रे यांनी सवलत दिली आहे। दारात येऊन आलो, एसटीचं कार्ड काढण्यासाठी आलो। आम्हाला पुण्याला राहतो, आम्ही लांब जावं लागतं, तरी पण आम्हाला अनिकेत म्हात्रे साहेबांनी चांगल्या प्रकारे सुविधा दिल्यामुळे आम्ही एसटीचं कार्ड इथे काढू शकलो आहोत। तरी त्यांचे आम्ही आभार मानत आहोत। ते डेपोत जायला परत वेळ लागतो आणि तिथे ज्येष्ठ नागरिक असलं तरी तिथे रांगेत राहायला, उभं राहायला खूप त्रास होतो आणि ते नेमकेच माणसं घेतात, मग वापस परत यावं लागतं, परत जावं लागतं। त्यासाठी आम्हाला अनिकेत म्हात्रे साहेबांनी इथे जी सुविधा केली त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो। इस अवसर पर नवी मुंबई जिला युवा सेना प्रमुख एवं नगर सेवक अनिकेत म्हात्रे ने नागरिकों से संवाद करते हुए कहा कि शासन की विभिन्न जन कल्याणकारी योजनाओं का लाभ हर जरूरतमंद व्यक्ति तक पहुंचाने के लिए युवा सेना आगे भी ऐसे जनहित और लोकाभिमुख उपक्रमों का आयोजन करती रहेगी। आपल्याला माहित असेल की महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे आहे कुठेतरी जे एसटीचा प्रवास या ठिकाणी डिजिटल व्हावा, कॅशलेस व्हावा, या अनुषंगाने जे आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, सुनित्राताई पवार असतील, मग परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब असतील, यांच्या माध्यमातून जे आहे कुठेतरी एनसीएमसी म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डची जी सुविधा जी आहे नागरिकांना महाराष्ट्रातून जे आहे ते सुरू केलेले आहे। त्याच अनुषंगाने जे आहे नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या वतीने आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 7 मधील नागरिकांकरिता एनसीएमसीचं या ठिकाणी एसटीचं मोफत शिबिर आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। निश्चितच आपण सकाळपासून बघाल की उत्स्फूर्तरित्या या ठिकाणी प्रतिसाद भेटलेला आहे। जवळपास 300हून अधिक या ठिकाणी नागरिकांनी आतापर्यंत जे आहे रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि यामध्ये जे आहे मुख्यतः महिला सन्मान योजना म्हणजे 50% सवलत जे आहे 12 वर्ष आणि 12 वर्ष वरील जे महिलांकरिता जे आहे त्या ठिकाणी सुविधा असेल, त्यासोबत ज्येष्ठ नागरिक असतील, अमृत ज्येष्ठ नागरिक असतील, यांना जी आहे या कार्डच्या माध्यमातून जे आहे ती सुविधा उपलब्ध होणार आहे। आपल्याला माहित असेल की वेळोवेळी जे आहे आपण इकडचे कोकणातली लोक आहेत, पश्चिम महाराष्ट्रात जे आहेत नागरिकांना एसटीतून जे आहे कुठेतरी गणपती उत्सव असतील, दहीहंडी उत्सव असतील, त्यानिमित्त जे आहे वारंवार एसटीच्या माध्यमातून जे आहे प्रवास करायला लागतो। कधी कधी सुट्टे पैसे नसतात,
तर या पूर्ण अनुषंगाने जे आहे शासनाच्या वतीने डिजिटल पूर्ण या ठिकाणी जे व्यवहार व्हावेत, सुट्टे पैसे कधी कधी नसतात, त्या अनुषंगाने जे आहे कुठेतरी एक चांगली सुविधा महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे आहे उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. निश्चितपणे सर्व नागरिकांनी जे आहे मी या ठिकाणी प्रभाग क्रमांक 7च्या आवाहन करतो की आपण या शिबिराचा जास्तीत जास्त आपण या ठिकाणी जे आहे ते लाभ घ्यावा. आणि आपल्याला माहित असेल की अशा पद्धतीचं शिबिर जे आहे पहिल्यांदाच जे आहे कुठेतरी नवी मुंबईत होते. सन्माननीय ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी आम्ही मोफत शिबिर आयोजित केलेले आहे. अशाच पद्धतीचे शिबिर जे आहेत एसटी चे जे NCMC कार्डच्या संदर्भात असतील, नवी मुंबई क्षेत्रातील विविध प्रभागांमध्ये जे आहे नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या वतीने जे आहे ते आम्ही राबवणार आहोत. इस अवसर पर नगर सेविका अनिता मानवतकर, नगर सेविका चैताली पाटिल तथा समाज सेवक भावेश पाटिल सहित कई पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद थे. ब्यूरो इनपुट EW नेटवर्क.